नमस्कार. आज जागतिक महिला दिन आणि आपल्यासोबत आहेत सौ शैला शेलार, एक लढाऊ व्यक्तिमत्व, कॅन्सरवर मात करणारी महिला. जाणून घ्या त्यांच्याचकडून त्यांनी जिंकलेली कॅन्सरवरची लढाई. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला या गोष्टीची माहिती कधी झाली आणि त्यावेळी तुमच्या मनात काय विचार आले होते? जून 2025 मध्ये कळलं. बायोप्सी रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि सेकंड स्टेज कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळलं. बर, नाही तुम्ही त्या रिपोर्ट तपासासाठी वगैरे म्हणजे तुम्ही कुणावर गेला का? तुम्हाला काय जाणवत होतं? हा, जाणवत होतं. 6 महिने आधी थोडं दुखत होतं. मग असंच दाखवलं लोकांना, पण ते काय चरबीच्या गाठी म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मग एक तर गायनॅकला दाखवलं. त्यांनी सांगितलं बायोप्सी करा. बायोप्सी केली, मग त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. मग तर असा रिपोर्ट आला आहे आपल्याला. मग त्यावेळी तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या होत्या? भीती वाटली काय? हा, पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर भीती थोडी वाटली, पण डॉक्टरनी तेव्हाच सांगितलं की आता हे झालंय, तुम्हाला याची ट्रीटमेंट घ्यावी लागणार, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. हे ट्रीटमेंट कंपल्सरी घ्यायलाच लागणार, त्यामुळे त्यासाठी तयार राहा आणि पुढची ट्रीटमेंट पूर्ण करून घ्या. त्यामुळे मनाची तयारी करून घेतली. बर, तुम्ही मनाची स्वतःची पूर्ण तयारी करून घेतली. पण तुम्ही तुमच्या भावना किंवा ही माहिती सगळ्यात पहिल्यांदा कोणाजवळ व्यक्त केली? तुमच्या भावना याबद्दलच्या पहिल्यांदा घरी आल्यानंतर मुलगीने आणि मिस्टरांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर पहिला बहिणीला फोन करून सांगितलं असं असं झालंय म्हणून. हा, म्हणजे बहिणीजवळ भावना व्यक्त केल्या, बहिणीशी शेअर केलं. मुलांना आणि मिस्टरांना माहित झालंच होतं रिपोर्ट, मग त्यामुळे पहिले बहिणीशीच शेअर केलं. काय थोडा वेळ जरा इमोशनल सगळे. बहिणीची प्रतिक्रिया काय होती? सगळे बहीण खूप रडली तेव्हा, कारण पहिल्या वेळेला कळल्यानंतर सगळे इमोशनल झाले. भावाला पण कळलं, त्यामुळे थोडं इमोशनल होतं वातावरण. बर, मग तुमच्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली? हा, मग झालं पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हटलं तर थांबलो नाही आम्ही. लगेचच ट्रीटमेंटची सुरुवात करायचं ठरवलं. 4 दिवसातच डॉक्टर शी कन्सल्ट करून कोल्हापूर कॅन्सरला जाऊन लगेचच ट्रीटमेंटची तयारी चालू केली. त्या डॉक्टरनी सांगितलं की आता ऑपरेशन तर करायला लागणार, ऑपरेशन नंतर बाकीची ट्रीटमेंट सुरू होईल. 12 तारखेला जूनच्या ऑपरेशन झालं, 25 ला. त्याच्यानंतर आतापर्यंत ट्रीटमेंट सुरू होती. बर, तर ह्या तुमच्या कॅन्सर, तुमची ही कॅन्सरची जी ट्रीटमेंट चालू होती, या उपचारादरम्यान असलेली सर्वात अवघड अशी गोष्ट कुठली वाटली तुम्हाला? सर्वात अवघड गोष्ट किमोथेरपीच होती. कारण किमोथेरपीला त्रास खूप होतो शारीरिक. ऑपरेशन होऊन जातंय, पण एकदा किमो चालू झाले की शारीरिक त्रास चालू होतात. त्यामुळे किमोच्या वेळी त्रास सुरू झाले जरा शारीरिक. मग तो त्रास तुम्ही कसा मॅनेज केला? सहन करत होते, कारण डॉक्टरनी सांगितलेलंच होतं, कारण किमोचे त्रास असे होणार, ते तुम्हाला सहन करायला लागणार. त्यामुळे तेवढं सहन करायची तयारी ठेवली होती. बर, या सगळ्या याच्यामध्ये म्हणतात की आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही. मग तुम्ही स्वतः कसं समजावत होता? आत्मविश्वास होता, पण आजूबाजूला धीर देणारी लोक पण होती. हा, म्हणजे तुम्हाला आजूबाजूला मानसिक बळ देणारी माणसं. हा, मानसिक बळ देणारे घरचे सगळे होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आणि सगळे सारखंच सांगत होते की होणार सगळं नीट, होणार सगळं नीट. त्यामुळं होऊन गेलं सगळं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि सहन करायची ताकद पण त्यामुळे. मग या दरम्यान तुम्हाला अशी एखादी दुःखद किंवा आनंददायी घटना झाली होती काय? दुःखद घटना म्हणजे हीच दुःखद घटना होती, पण त्यात कसं देव एका बाजूनी दिलं की दुसऱ्या बाजूनी दुःख दिलं की एका बाजूनी सुख देत असं म्हणतात. तसं दुसऱ्या बाजूचं सुख होतं. अचानक सुनेचं प्रेग्नन्सी हे झाली, त्यामुळे मग
ते सुख चालू झालं. म्हणजे नातवंडाचं सुख हा. मिळालं तुम्हाला. हा बर. म्हणजे ती एक तुमच्या Positive गोष्ट पॉझिटिव्ह झाली. घटना घडली. बर. बरी शेवटची ट्रीटमेंट झाली त्यानंतर तुमचे रिपोर्ट आले. हम्म. मग ते रिपोर्ट समजल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नाही, छान वाटलं. कारण रिपोर्ट आले आता बाकी, म्हणजे तसं रिपोर्ट आले तरी कसं ट्रीटमेंट संपली, पण थोडा त्रास पुढे चालूच असतो. म्हणजे काय तुम्हाला कॅन्सर मुक्त आहे असे हा. रिपोर्ट आले, मग कॅन्सर तुम्हाला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? तेव्हा छानच वाटलं, कारण आता आपण ह्यातनं रिकवर झालो होता. आता इथून पुढे आपण तब्येतीची, डॉक्टर तेच सांगितले, आता तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही छान राहा आता. हा, म्हणजे तुम्ही स्वतःला तुमची लाईफस्टाईल मॅनेज केली आणि हा. काही औषधोपचार घेतले की परत ह्या हॉस्पिटल आणि या मार्गाकडे तुम्हाला जायला लागणार नाही. कोणालाच नको जायला लागायला. बर. आता तुम्ही पूर्ण निरोगी राहिलेला आहात, तर समाजामध्ये अशा कॅन्सरला झालेल्या, समजलेल्या किंवा कॅन्सरच्या याच्यामध्ये ट्रीटमेंट चालू असणाऱ्या घाबरलेल्या व्यक्ती असतात, अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? घाबरणं होतंय, पण आता गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेलं की ते वातावरण बघितलं की घाबरायला तर होतंय. आणि हे काय आपण अचानक येत नाही, म्हणजे काय आपण मुद्दाम आणलेलं नसतंय ना. अचानक कळतंय की बाबा असं झालं तुम्हाला आजार आणि तुम्ही पॉझिटिव्ह झाला, पण झाल्यानंतर न घाबरता ट्रीटमेंट घेतली तर काही त्रास होत नाही. ट्रीटमेंट पूर्ण केला की तुम्ही अगदी बरे होता. आणि हे आता माझ्यामुळे मला कळलंय. मला खूप जणांनी सांगितलं, ज्यांना झालेलं त्यांनी, पॉझिटिव्ह राहा, व्यवस्थित औषध उपचार करून घे, जे काय ट्रीटमेंट आहे ती पूर्ण कर, म्हणजे तू ट्रीटमेंट पूर्ण झाली की तू व्यवस्थित होणार. मी तेच सांगेन की तुम्ही ट्रीटमेंटला साथ द्या. त्या एकदा ट्रीटमेंट पूर्ण झाली की तुम्ही छान बरे होऊ शकताय, पॉझिटिव्ह राहा, एवढंच सांगेन. म्हणजे या कॅन्सरच्या लढाईत तुमचा वैयक्तिक, त्या पेशंटचाच भाग महत्वाचा असतोय, स्वतःला सपोर्ट सांभाळणं करायला आणि सगळे पॉझिटिव्ह राहणे. हा, घरचे बाहेरचे सगळे सपोर्ट करायला लागतात, पण स्वतः पॉझिटिव्ह असलं खंबीर तर राहायला त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता व्यवस्थित. बरं. आपण आम्हाला सगळ्यांना या कॅन्सर विषयीच्या लढाईची तुमची माहिती दिली, त्याबद्दल आभारी आहोत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमचे जीवन आनंदी राहो थँक्यू. ही ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू.